प्रभारी गुरुदेव शक्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या सामाजिक सेवेचे जे अधिष्ठान आहे संत गाडगे बाबा यांना वंदन करतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाचं जे औचित्य आहे ते म्हणजे वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार दर्पणकार स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्म आहे। म्हणजे आज त्यांचा जन्म झाला म्हणजे त्यांचा जन्मदिन तोच पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आपल्या जन्मदिवशीच त्यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र पुढे सुरू केलं होतं काही वर्षानं। त्या ज्यांनी लोकशाहीला एक नवी दिशा दिली, पत्रकारांना नव्या प्रेरणा दिल्या, नीतिमूल्याची पत्रकारिता शिकवली, आदर्श पत्रकारितेचा आदर्श प्रस्थापित केला, त्या स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकरांना सर्व पत्रकारांच्या वतीने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्रभरातील पदाधिकाऱ्यांच्या सभासदांच्या वतीने मी विनम्र आदरांजली अर्पण करतो, त्यांना अभिवादन करतो। मीडिया क्षेत्रातील पत्रकारांचा एक गौरवशाली दिन म्हणजे पत्रकार दिन आहे। आजच्या दिनी सर्व पत्रकार एकत्र जमतात, एकमेकांना शुभेच्छा देतात, आपल्या गत वाटचालीचा आणि आगामी वाटचालीचे संकल्प लेखाजोखा एकमेकाशी त्या बाबतीत विचार विनिमय करतात आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने एक गेट टुगेदरचा कार्यक्रमही दरवर्षी होतो। आणि पत्रकारितेचं जे अधिष्ठान आहे, ज्यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली त्या बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करून पुढचे अनेक कार्यक्रम आजच्या दिवशी आयोजित केले जातात, वेगवेगळे उपक्रम ठेवतात आणि आजचा दिवस पत्रकारितेचा दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 साली कोकणातील पोंभुर्ले या गावात झाला। त्यानंतर काही काळ पत्रकारितेमध्ये घालवल्यानंतर भारताच्या लोकशाहीला पत्रकारितेतून एक नवीन शक्ती, एक नवी ऊर्जा निर्माण करून दिल्यानंतर पत्रकारितेचा आदर्श पायंडा त्यांनी त्यांच्या लेखणीतून समाजासमोर ठेवला आणि त्यानंतर 17 मे 1846 रोजी त्यांची प्राणज्योत मुंबईत मालवली। म्हणजे फार कमी वर्षाच्या आयुष्यात त्यांनी पत्रकारिता केली, पण त्या पत्रकारितेने येथील सामाजिक स्थितीला, येथील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि एक नवा दृष्टिकोन समाजामध्ये पत्रकारांमध्ये प्रस्थापित झाला। लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आज आपल्या इथे आलेले एक जे अतिथी आहेत म्हणजे आमचे पत्रकार मित्र, ज्येष्ठ पत्रकार मित्र दिनेशजी शुक्ल सर हे आज प्रथमच आपल्या कार्यक्रमात आले। त्या निमित्तानं लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची स्थापना आणि तिच्या वाटचालीबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये बोलणं महत्वाचं राहील। तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेची स्थापना कोरोना काळामध्ये 13 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईतून झाली आणि गेल्या 3.5 वर्षाच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रात आपण नेटवर्क निर्माण करण्यात बहुतांश यशस्वी झालो। गुजरात, ओरिसा, आंध्र आणि कर्नाटक या 4 राज्यातही आपण प्रवेश केला, पुढे तिथलं काम चालू होईल। लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा आजचा जो उपक्रम आहे पत्रकार दिनाचा, हा नुसता आज अकोल्यातच साजरा होत नाही, तर हा महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी जिथे कार्यकारिणी पूर्ण झालेल्या आहेत त्या कार्यकारिणीच्या वतीने किंवा आपापल्या स्तरावर तिथे पत्रकार दिन साजरा करण्याचं सुरू झालेला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पत्रकार दिनाच्या निमित्ताने 15 ठिकाणी, बोईसरमध्ये 15 ठिकाणी वेगवेगळे होर्डिंग्स लागलेले आहेत। मराठवाड्यातील ठिकठिकाणी होर्डिंग्स लागलेले आहेत। पालघरमधून कालच फोन आला, त्या पत्रकारांचा एवढा उत्साह आहे की प्रत्येक ठिकाणी लक्ष राहत नाही वृत्तांकनाच्या याच्यामध्ये, त्यामुळे त्यांनी काल मला प्रस्तावना लिहून मागितली की प्रस्तावना लिहून द्या, आपल्या संघटनेचे काय काय उपक्रम आहेत ते आजच्या कार्यक्रमात आम्हाला सांगायचे। वास्तविक मला हे अपेक्षित असते की पत्रकारितेच्या वाटचालीकडे आपल्या प्रत्येक सभासदाचं, विशेषतः पदाधिकाऱ्याचंही नेहमीसाठी लक्ष असलं पाहिजे। दररोजचे 10 मिनिटं जरी आपण आपल्या संघटनेसाठी दिले, आपला ग्रुप चेक केला, कुठे काय चालू आहे हे सगळं लक्षात येईल। त्यामुळे
मला प्रस्तावना लिहून मागणे किंवा मला उपक्रम विचारणे याची गरज कोणाला पडणार नाही. म्हणजे आपापल्या स्तरावर हे काम सगळीकडे महाराष्ट्रात सर्वत्र चालू झालं पाहिजे. आणि त्याची सुरुवात आता झाली. काही गोष्टी सांगाव्या लागतात. हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होत आहेत, संघटने बळकट होत आहेत. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने पत्रकार कल्याणाचे विषय उचलले. दुसरी गोष्ट, ही संघटना पत्रकारांच्या कल्याणासाठी आणि हक्क प्राप्तीसाठी जर एक संघटनेची चळवळ आहेच, पण कृतीशील पत्रकारितेद्वारे एक सशक्त चळवळ समाजासाठी ही संघटना राबवते आहे. त्यामुळे पत्रकारांसोबत समाजाचे अनेक प्रश्न आपण आजपर्यंत उचललेले आहेत आणि अनेक प्रश्नामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. हे जे आपल्याला रिपोर्टिंग शासनाकडून झालं, जे रिपोर्टिंग पत्रकार हल्ल्याच्या बाबतीत पोलीस स्टेशनकडून झालं, हे आपले पुरावे आहेत आणि त्याच्या आधारे आपण बोलतो. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही कृतीशील वाटचाल करणारी संघटना आहे. आधी केले मग सांगितले. कॅलेंडर प्रकाशनाचं हे आपलं 4 वर्ष आहे. 3 वर्ष अगोदर आणि 2025 ची ही आपली 4थी दिनदर्शिका आहे. या दिनदर्शिका मागच्या वर्षी आपण 3000 काढल्या, या वर्षी 4000 काढल्या. 4000 काढून 10,000 सांगणे अशातला प्रकार आपल्या संघटनेमध्ये कधीच नसते. त्याचे हिशोबही आपण सादर करतो किंवा 1,000 लाख रुपये आपल्या संघटनेत जमा होत आहेत. छपाई खर्च आणि महाराष्ट्रभरातल्या पार्सली पाठवण्याचे जवळपास 8-9 हजार रुपये खर्च झाले. काही कुरिअरने गेल्या, काही पोस्टाने गेल्या. आणि ही मोहीम एवढी यशस्वी झाली की दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे दिनदर्शिका लागलेले आहे. मॅनेजरचा फोन आला, साहेब पार्सल मिळाली म्हणून. 20 कॅलेंडर 20-25 पाठवले होते. त्यानंतर